बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक ह मो मराठे लिखित कथा कर्मफल. पंतांनी बॅगेवर हात ठेवला. त्यासाठी त्यांना थोडं वाकावं लागलं. कमरेत किंचित ताण जाणवला त्या वाकण्यामुळं. आजकाल तसा तो जाणवायला लागलाच होता. बॅगेवर हात ठेवून त्याने आधी समोरच्या मुरलीधराच्या मूर्तीकडे बघितलं, नंतर शेजारीच उभ्या असलेल्या शेटजींकडं आणि नंतर त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या शरीररक्षकाकडं. बॅगेवर हात ठेवूनच पंत कोणतं तरी स्तोत्र पुटपुटले. बहुधा राम रक्षा स्तोत्रातला एखादा श्लोक, ज्यात प्रार्थना आहे, प्रभू रामचंद्रानं आपलं सर्व संकटांपासून संरक्षण करावं. तो श्लोक पुटपुटायला त्यांना 2 मिनिटांचा वेळ लागला. तो सर्व श्लोक म्हणून होईपर्यंत त्याने हात बॅगेवर धरून ठेवला होता. श्लोक पुटपुटून होताच ते ओनव्याने उभे राहिले. त्याही वेळी त्यांना त्रास झालाच. उभे होऊन त्याने हात जोडले. मुरलीधराच्या मूर्तीकडे बघत ते दुसरं स्तोत्र पुटपुटू लागले. मुरलीधराची मूर्ती मोठी देखणी होती. प्रसन्न हास्य मुखावर धारण करणारी, मुरली वाजवणारी. शेटजींनी खास राजस्थानी कलाकाराला ऑर्डर देऊन करून घेतलेली. त्या मूर्तीसाठी शेटजींनी उभारला देवाराही संगमरवरी होता. सगळी देवाघराची खोलीच एखाद्या संगमरवरी देवळासारखी भव्य, डौलदार, श्रीमंती. श्लोक पुटपुटून होताच त्यांनी पुन्हा एकदा मुरलीधराला हात जोडले. शेटजींकडे बघितलं, शेटजींच्या शरीररक्षकाकडे बघितलं आणि बॅग उचलली. किती? पंतांनी शेटजींना विचारलं. 5. शेटजींनी त्रोटक उत्तर दिलं. तो आकडा ऐकून आणि त्यातली जोखीम ऐकून पंतांची एकदम छाती दडपून गेली. तिथंच मुंबई. शेटजींनी पुन्हा त्रोटकपणेच त्यांना सूचना दिली. पंतांनी आता बॅग उचलून घेतलीच होती. त्यांना ती नेहमीपेक्षा थोडी अधिक जड असल्यासारखी वाटत होती. छातीही थोडी अधिकच दडपल्यासारखी वाटत होती. कामगिरी किती अवघड आहे याची त्यांना कल्पना आलीच होती, पण तरी खुलासा करून घेतलेला बरा म्हणून पंतांनी विचारलं. 5,000 की 1000? मी कधी 1000त व्यवहार करतो का? शेटजींनीच पंतांना प्रतिप्रश्न केला व म्हटलं, लाख पुरते. 5 लाख. चला सुटा. आता पंतांनी पाऊल उचललं आणि ते देवघराच्या बाहेर पडू लागले. शेटजींच्या शरीररक्षकानं एकदा जरब असलेल्या नजरेनं त्यांच्याकडे बघितलं आणि विचारलं, घरी कोण कोण आहेत? आहेत ना. सौभाग्यवती आहे, लेक आहे, आपलं अभागी नशीब घेऊन माघारी आलेली 5-6 वर्षांचा नातू आहे. पंत थरथरत्या भरून आलेल्या आवाजात म्हणाले. आणि पंत आणखी कुणाबद्दल तरी सांगू बघत होते, आपल्या मुलाबद्दल, पण नाही, त्याने काहीच सांगितलं नाही. प्रवासात याद ठेवा घरच्यांची. रक्षकानं जरबयुक्त आवाजातच सूचना दिली. सूचना कसली? धमकी. घरच्यांची याद ठेवा प्रवासात, अशी धमकी. पंतांनी बघितलंच. ती सूचना देत असताना त्यानं हातात चाकूही धरला होता. त्या चाकूचं लखलखतं पातं उघडलेलं नव्हतं. तरीही ते किती धारदार आहे, किती लांब आहे आणि ते कसं लक्का लखलखतं हे पंतांना चांगलं ठाऊक होतं. स्वतःच्या डोळ्यांनी बघून माहीत होतं. आता पंत बंगल्याच्या व्हरांड्यापर्यंत आले. तिथं 2 अजस्त्र कुत्रे बांधलेले होते. पंत तिथे येताच त्यांनी पंतांना हुंगलं. त्यांचा वास घेऊन ठेवला. वास त्या कुत्र्यांच्या ओळखीचा होताच. कधीपर्यंत परताल? शेटजींनी निरोप देता देता विचारलं. परवा संध्याकाळपर्यंत. निदान रात्रीपर्यंत.
इथं रिपोर्ट करायचं. काय चीजवस्तू असेल ती ठेवायची, जेवायचं आणि मग घरी जायचं. हो, पंत म्हणाले आणि पाऊल उचलू लागले. बॅग या हातीची त्या हाती घेऊन 2-3 पावलं पुढे गेले आणि परत माघारी आले. शेठजी पण होते तिथं. म्हणाले, शेठजी, आता सोडवा या चक्रातून. ही शेवटचीच फेरी, यानंतर नाही. जीव गुदमरतो, छाती दडपून जाते. छातीवर एवढं ओझं ठेवल्यागत वाटतं की वाटेतच मरायला होईल कुठंतरी. पंतांचा स्वर कातर आगतिक झाल्याचं शेठजींच्या लक्षात आलं. त्या स्वरातून पंतांची अनिच्छा प्रकट होते तेही त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी आपल्या शरीररक्षकाकडे पाहिलं. तो पंतांच्या डोळ्यात तशा जरबी नजरेनं बघत म्हणाला, जावा आता, मी ध्यान ठेवतो तुमच्या घराकडं. त्याच्या नजरेतली जरब बघून पंतांच्या छातीत पुन्हा धडकी भरली. क्षणभरच ते तिथे घोटाळले आणि बॅग घेऊन फाटकाच्या बाहेर पडले. एस.टी. स्टँडच्या दिशेनं चालू लागले. बॅग थोडी जड आहे असं पंतांना वाटत होतं. ती नेहमीपेक्षा थोडी मोठीही होती की काय असंही त्यांना वाटत होतं. पण रंगरूप नेहमीसारखंच होतं. कार्डबोर्डची जुनाट बॅग, खूप वापरलेली वाटेल अशी, पंतांच्या एकूण रंगरूपाला शोभेल अशी. पंत तसे दिसायला गरीब, निरुपद्रवी, प्रामाणिक, पापभिरू. चेहऱ्यावर मगरुरी किंवा औद्धत्य यांचा लवलेश नाही. स्मार्टनेस नाही की बुद्धीची कुशाग्रता नाही. साधा 100 जणांसारखा चेहरा, गरीब बाफडा. ओढ गस्तीचा, गरिबीचा संसार करणारा माणूस दिसावा तसेच पंत दिसत. बिन इस्त्रीचा पायजमा आणि हाफ शर्ट, डोईवर टोपी. दाढी फार वाढलेली नव्हे, पण तशी गुळगुळीतही केलेली नव्हे. अशा माणसाच्या हाती ती बॅग बरोबर शोभून दिसे. बॅगेला तिचा धारणकर्ता शोभून दिसे. कुणालाही संशय येणं शक्य नव्हतं. बघणाऱ्याला वाटेल साधासिधा माणूस, त्याची साधी सोपी बॅग. आत 4 कपडे असतील, फार तर नातवंडांसाठी एखादा खाऊचा पुडा, बायकोनं दिलेली पोळी भाजी किंवा गूळ घालून केलेला शिरा. पण पंतांच्या त्या बॅगेत, गरीब बॅगेत खूप काही असे. 5,000, कधी 10, कधी 15, नंतर लाखात भाषा होऊ लागली. मागल्या वेळी 2 लाख आणि आज 5. त्या आकड्याच्या आठवणीनं पंतांना पुन्हा आपली छाती दडपली जात असल्याची जाणीव झाली. बॅग खूपच जड झाल्यासारखी वाटून त्याने ती दुसऱ्या हातात घेतली आणि ते स्टँडची वाट चालू लागले. बॅगेत काय असतं ते पंतांनी तसं प्रत्यक्ष डोळ्यांनी कधीच बघितलं नव्हतं. बॅग भरायचं काम शेठजींच्या घरी झाले. ते स्वतः बॅग भरीत, स्वतः देवाच्या मूर्तीसमोर ठेवीत. बॅगेवर हात ठेवून पंतांनी एकदा शपथ घेतली की मग ती त्यांच्या ताब्यात जाई. ती घेऊन ते मुंबईची गाडी पकडण्यासाठी चालू लागत. पाठोपाठ शेठजींचा मुंबईला फोन होई, पंत निघाले आहेत. ठरलेल्या ठिकाणी बॅग न्यायला माणूस यायचा, ती बॅग घेऊन जायचा. पंतांनी त्या तिथंच मुक्काम करायचा असे. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या हाती बॅग देण्यात येई. ती घेऊन ते निघत, परत येत. शेठजींच्या हाती बॅग देत, चहा शिरा खात, कधी कधी जेवण. जाताना शेठजी त्यांच्या हातावर पैसे ठेवीत, कधी 500, कधी 1000, म्हणत, पंत दक्षिणा घ्या. पैसे घेऊन ते घरी येत. बायको निश्वास टाकून म्हणे, आलात सुखरूप परत. किती घोर लागून राहतो जीवाला. कुठून ह्या कामात तुम्ही अडकला देव जाणे. किती जोखीम. जीवाला कोणी काही बरं वाईट केलं तर तुम्ही परतेपर्यंत जीव नसतो आमच्या. ती बोलत बोलत त्यांच्यापाशी चहाचं आधान ठेवायला वळे. पण पंत म्हणत, नको, चहा नको आता. जेवण खाल्लं झालं शेठजीकडे. पण ते लागतं का जीवाला. चहा घ्या, तोवर जेवायला वाढते. पंत चहा घेत.
घरचं जेवण जेवत. तसं केल्यानंतर त्यांचं समाधान होई. त्यांचा जीव निर्घोर झाल्यासारखं त्यांना वाटे. शांत झोपे. बायको मग स्वगत पुटपुटल्यासारखं म्हणे, कसं मागे लागतं एकेकांच्या. पैसे मिळतात खरे, पण पण जोखीम किती, किती संकट. गरीब माणूस सापडला हाताशी म्हणून त्याला असं दावणीला बांधायचं. प्रामाणिक स्वभावाचा असा गैरफायदा घ्यायचा. सापडलाय गरीब माझा नवरा, घेतायत वापरून. पंत एका खाजगी शाळेत शिक्षक होते. जुडीला भिक्षुकीचा व्यवसाय होता. पूजा अर्चा, श्राद्ध पक्ष, अभिषेक, सत्यनारायण, गुरुचरित्र, सप्तशती यांचं पठण 2 व्यवसायांतून मिळे त्या पैशात भागवीत. कधी शाळेचा वेळ काढून त्यांनी भिक्षुकी केली नाही, की कधी भिक्षुकीचा पूजापाठ करताना यजमानाच्या अज्ञानाचा फायदा घेतला नाही. शिकवण्या केल्या नाहीत, की पेपर फोडून पैसे कमावले नाहीत. शेठजींच्या घरची पूजा त्यांच्याकडे होती. रोज ते पूजेसाठी त्यांच्याकडे यायचे. मुरलीधराची अप्रतिम सुंदर मूर्ती शेठजींनी बसवली तेव्हा त्यांनी रोज पूजेसाठी येणाऱ्या प्रामाणिक व सज्जन ब्राह्मणाची चौकशी केली. कुणीतरी पंतांचं नाव सुचवलं. पंतांना निरोप गेला. 1दा 2दा, 3ऱ्या निरोपानंतर ते शेठजींना भेटायला गेले. शेठजींनी त्यांना दूध दिलं, केळी दिली, आपलं देवघर दाखवलं. पंतांना देवघर आवडलं, मूर्ती आवडली. म्हणाले, मी करीन पूजापाठ. मला मूर्ती आवडली, देवघर आवडलं. कसं प्रसन्न वाटलं मनाला. दक्षिणा तुम्ही द्याल तेवढी. नोकरीचा पगार ठरलेला असतो, तो मी ठरवून घेतो. पण पूजापाठाचे धर्मकृत्याचे पैसे मी कधीच ठरवित नाही. तुम्ही द्याल तेवढे, त्यात समाधान. वाटेल तेवढे दिवस करीन, नको वाटेल तेव्हा बंद करीन. तेवढं स्वातंत्र्य हवं. मान्य झालं. शेठजींनी पहिल्या दिवसापासून त्यांना दूध केळं देण्याची व्यवस्था केली आणि महिन्याच्या शेवटी चांगली 150-200 रुपयांची दक्षिणा. शेठजी म्हणाले, आम्ही समाधानी आहोत तुमच्या पूजापाठावर. मंत्र म्हणता तेव्हा, आरती म्हणता तेव्हा घर कसं कसं प्रसन्न होऊन जातं. आमचंही मन कसं प्रसन्न होऊन जातं. आनंद आहे, आनंद आहे, पंत म्हणाले. बरीच वर्षे ते शेठजींच्या घरी पूजापाठासाठी येत राहिले. शाळेची नोकरी संपली तरी पूजापाठात खंड पडला नाही, की शेठजींच्या दक्षिणेत दुधा केळ्यात फरक पडला नाही. पंतांच्या पूजापाठानं शेठजी प्रसन्न होतेच, पण एका प्रसंगानं त्यांचा पंतांच्यावर विश्वासही बसला. निर्माल्य बाजूला ढकलताना चकचकीत काय दिसलं म्हणून पंतांनी जरा बारकाईनं बघितलं. त्यांच्या हाती लागली अंगठी, हिऱ्यानं मढवलेली, वजनदार. बहुधा कुणाच्या बोटातून गळून पडली असणार. त्यांनी ती अंगठी उचलली आणि तळहातावर तोलून बघितली. सहज 1-2 तोळ्यांची असेल, लखलखीत, हिऱ्यानं मढवलेली. एक क्षणभरच ते मोहाच्या लाटेत सापडल्यासारखे झाले. ही अशीच लपवून घेऊन जावी, सहज 5-7 हजार. ही मोहाची लाट क्षणभरच टिकली, फक्त क्षणभरच. तसेच पूजेतून उठले आणि शेठजींसमोर जाऊन उभे राहिले. शेठजी टेबलापाशी बसून नाश्ता करीत होते. त्यांच्यासमोर आपणाला सापडलेली अंगठी धरून पंत म्हणाले, शेठजी, तुम्ही खूप कमावलत, खूप. पण ते काय असं कचऱ्यात टाकण्यासाठी? हे मला निर्माल्यात सापडलं. सहज 5-7 हजारांचा ऐवज असेल. हे घ्या, सांभाळा. हा जिन्नस हरवला आहे हे तुमच्या घरच्यांच्या लक्षात यायला वेळ लागेल कदाचित. कधी लक्षात येणारही नाही. इतकं वैभव तुमच्या घरात आहे. पण ते असं कचऱ्यात उधळून टाकू नका. माफ करा मी सांगतोय त्याबद्दल, पण मला वाटलं ते सांगून टाकलं. पटलं तर ऐका, न पटलं तर विसरून जा. शेठजींनी ती अंगठी हाती घेतली आणि खिशातून 100ची नोट काढून पंतांच्या पुढे धरीत म्हणाले, घ्या पंत, बक्षीस. त्यासाठी अंगठी परत नाही केली मी.
मनात आणलं असतं तर सहज लपवून घरी घेऊन जाऊ शकलो असतो, पण ते आमच्या वृत्तीत बसत नाही. हरामाच्या पैशाला कधी शिवायचं सुद्धा नाही, हे आमच्या तीर्थरूपांचं सांगणं. शेठजींनी अधिक आग्रह केला नाही. नोट मागं घेतली आणि खिशात ठेवीत म्हणाले, पंत, उद्यापासून आल्या आल्या आधी तुम्हाला चहा मिळेल आणि पूजापाठ संपून जाताना दूध, केळं आणि साजूक तुपातला बेसनचा लाडू. त्याला नाही म्हणू नका. एकदा पंत शेठजींना म्हणाले, सावकार, 4 दिवस पूजापाठाला सुट्टी हवी. का? कुठं जात आहे? शेठजींनी विचारलं. मुंबईत जाऊन येतो. काय काम? कर्म. पंत व्यथित स्वरात म्हणाले, तिथं लेक असते. हौसेनं लग्न लावून दिलं, पण पुरीच्या नशिबी संसाराचं सुख नाही. जावई बापू नीट नांदवत नाहीत. पुरीची सारखी पत्र यायला लागलीत. एकदा जाऊन बघून येतो. शेठजींनी थोड्या खासगी विश्वासाच्या आवाजात विचारलं, एक काम करणार का? करीन झेपण्यासारखं असलं तर. काम तसं साधं आहे. एक पिशवी पोचवायची सांगेन त्या पत्त्यावर. येताना पिशवीतून काही दिलं गेलं तर ते घेऊन यायचं, मला द्यायचं, बस. सावकाराने दिलेली पिशवी घेऊन पंत मुंबईत दिलेल्या पत्त्यावर पोचले. तिथं असलेल्या माणसानंच त्यांना विचारलं, तुम्हीच का पंत? होय. तुम्हाला कसं समजलं मी सांगण्यापूर्वी? शेठजींचा फोन आला होता, या. पंतांनी त्या इस्माकडं आपल्या हातातील पिशवी दिली. त्यानं पुन्हा पिशवीतून काहीतरी दिलं. ते आणून त्यांनी शेठजींना दिलं. शेठजींनी त्यांचे आभार मानले. त्यांना चहा दिला, लाडू चिवडा दिला. काय होतं त्या पिशवीत? पंतांनी चिवडा खाता खाता विचारलं. होते थोडे पैसे. पैसे? पंतांनी आश्चर्यचकित स्वरात विचारलं. कितीसे? 25,000 रोख नोटा होत्या. 25,000च्या नोटा? बापरे. आपण केवढं जोखमीचं काम आपणाला काही माहीत नसतानाच अंगावर घेतलं होतं याची जाणीव होऊन ते कावरे बावरे झाले. त्यांना थोडासा घामही फुटला. तो पुसून घेत ते शेठजींना म्हणाले, हे मला वाटेत कळलं असतं तर हाटफेलनं मेलो असतो मी. केवढी जोखीम. पुन्हा नको रे बुवा असलं काही अवघड काम सांगू. ते बघू, चहा तर घ्या आधी. शेठजी म्हणाले व त्यांनी विचारलं, लेक काय म्हणते तुमची? तो प्रश्न पंतांचं मन भरून यायला पुरेसा ठरला. ते म्हणाले, काही खरं दिसत नाही पुरीचं. अहो, जावई बापू बाटलीच्या नादी लागलेत. धंदा पाणी बंद, सारखी दारू. इस्पितळात ठेवलं होतं महिनाभर. इतकं असूनही बायकोला मारहाण. घेऊन आलो 4 दिवस माहेरपणासाठी म्हणून. ठेवून घ्या चांगली महिनाभर. वाटलं तर 4 दिवस आमच्या घरी पाठवा माहेरपणाला. आणि कधी पैशा बिशांची मदत लागली तर सांगा, संकोच करू नका. भेटतात कुठं तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं आजकाल जगात. शेठजी म्हणाले. पंत त्यांच्याकडे कृतज्ञतेच्या भावनेने बघत राहिले. पंत मुलीला पोचवण्यासाठी म्हणून मुंबईला निघाले तेव्हा शेठजी त्यांना म्हणाले, पंत, जाताच आहात तर काम करा, मागच्यासारखंच. मागच्यासारखं? नको बाबा, जोखीम वाटते. कशाची जोखीम? अहो, एवढी रक्कम बरोबर घेऊन. यावेळी थोडी जास्त आहे. किती? दुप्पट. कॅश? अर्थात नोटा, पण पॅकिंग बिकिंग उत्तम करून देऊ. किंवा असं करा ना, बॅगच बांधून देतो. तुमचे 4-2 कपडे काय असतील ते आणून द्या इथे, बॅग भरून देतो. खालीवर कपडे घालतो, मध्ये लावतो नोटांची थप्पी. काही काळजी करू नका.
काही झालं, हरवली रक्कम तरीही ती जिम्मेदारी आमची. तुम्ही फक्त बॅग घ्यायची, नीट सांभाळून न्यायची. अहो, तुमच्यासारखा सावध माणूस असताना हरवेलच कशी म्हणा बॅग. अहो पण शेठजी, मनी ऑर्डर, चेक, हुंडी असे मार्ग असताना. पंत पर्यायी मार्ग सुचवू लागले. तेव्हा शेठजी म्हणाले, तसे पाठवायचे पैसे नसतात हे. म्हणजे? तुम्हाला नाही समजायचं. बिनहिशेबी पैसा असतो हा. तो इकडून तिकडे पाठवायला माणसं तुमच्यासारखी लागतात, प्रामाणिक, विश्वासाची. या कानाचं त्या कानाला न सांगणारी पाप भिरू. अहो, आजकाल कोणावर विश्वास ठेवायची सोय नाही उरलेली. तुम्ही देवभक्त, मास्तर. तुमच्यासारखा माणूस शोधूनही सापडला नसता. जणू मुरलीधरानेच पाठवला. धंदा उद्योग बरकतीस आला ही त्या भगवंताचीच कृपा. शेठजींनी देवधराच्या दिशेने बघत हात जोडले आणि पुन्हा पंतांना म्हणाले, तर पंत, एवढं काम कराच, तातडीच आहे. मुंबईला जाताना पंत शेठजींकडे आले. येताना त्यांनी 4-2 कपडे आणून शेठजींपुढं ठेवलं. शेठजींनी बॅग भरली, कपडे वर ठेवले. बॅग घेऊन ते देवघरात गेले. पंतांना म्हणाले, चला, तुमची काळजी आपण मुरलीधरावर टाकू. पंतांनी देवाला हात जोडले, प्रार्थना केली, श्लोक पुटपुटले, सर्व अरिष्ट निवारणार्थ मंत्र म्हटले आणि बॅग उचलली. शेठजी म्हणाले, नीट जपून जायचं, कुणाला शंका येईल असं वागायचं नाही. एरवी तुमच्याकडे बघून कुणाला येणारच नाही म्हणा कसला संशय. जा, आलात की तडक माझ्याकडे या. पंतांनी बॅग घेतली, मुलीला घेतलं, नातवाला घेतलं आणि ते गाडीत बसले. त्यांनी बॅग बर्थवर ठेवली, पण सारखं त्यांचं लक्ष त्या बॅगेकडेच होतं. मुलीकडं नव्हतं की नातवाकडं नव्हतं. नातू रडला तरी त्यांनी त्याला घेतलं नाही की त्याला खाऊ घेण्यासाठी ते गाडीतून खाली उतरले नाहीत. त्यांच्या मुलीनं त्यांना टोमणा मारलाच. काय शेठजींनी एवढं त्या बॅगेत भरलंय सोनं, देव जाणं. तेव्हा त्याने तिला दटावलं आणि ते अधिकच दक्षपणे बॅगेवर पहारा देऊ लागले. त्यांनी डुलकी घेतली नाही की मान मागं बाकावर टेकवली नाही. ते मुंबईला पोचले. तेव्हा ते जेवढे जागरणानं आणि प्रवासानं थकले होते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ते मनावरच्या दडपणानं थकून भागून गेले होते. परत आल्यावर ते शेठजींना म्हणाले, शेठजी, नको ते ओझं. त्रास होतो, भयंकर त्रास होतो. मनावर केवढं ओझं वाटतं, केवढं ओझं. चोर असतो, लुटारू असतो. आजकाल एसटीतून बॅगा चोरीला जातात. तुमची नाही जाणार. कशावरून? आपण अशी जुनी बॅग घेऊ जिचा मोह चोरालाही होणार नाही. पण नको, नकोच. पंत गयावया करीत म्हणाले, पंत, तुमच्याखेरीज कोण सापडणार मला? इतका स्वच्छ, इतका प्रामाणिक माणूस. मी पैसे देत जाईन इथून पुढं या कामाबद्दल, प्रवास खर्च देईन, शिवाय मोबदला हे घ्या. शेठजींनी 100च्या नोटा काढून त्यांच्या हातावर ठेवल्या. त्या घेऊन पंत निमूट घरची वाट चालू लागले. पंत नोकरीतून निवृत्त झाले त्याच दिवशी त्यांची मुलगी विधवा होऊन आपल्या 5 वर्षांच्या पोराला घेऊन माहेरी आली आणि पंतांच्या 28 वर्षाच्या उन्हाळ बेकार पोराला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली. पंत पूजा आटोपताच शेठजींना म्हणाले, काल आम्ही नोकरीतून मुक्त झालो. संपला हक्काचा शेर. घरात खाणारी तोंड 5. पोरगा 28 वर्षांचा झाला तरी अजून नोकरी नाही. म्हणून शेवटी चोऱ्या मारा करायला लागला. काल पोलिसांनी नेलं त्याला पकडून. जामीन द्या म्हणाले पोलीस. म्हटलं नाही. कोण देऊ जामीन? तर म्हणाले पैसे ठेवा. म्हणालो नाही. कुठून देणार पैसे? जाऊ दे पोरगा तुरुंगात.
या पंतानं आयुष्यभर हरामाचं काम केलं नाही हे तुम्ही जाणता शेठजी. आयुष्यभर मी मास्तरकी केली प्रामाणिकपणे आणि देवाची सेवा केली भक्तिभावानं. त्याचं हे फळ. पोरगा असा निघाला आणि पुरीचं दुर्दैव ते ते तसं. जावही एवढा हुंडे बिंडे देऊन केला तर तो दारूत बुडून मेला. पांढरं कपाळ घेऊन लेक या वयात माझ्या आसऱ्याला. कर्मभोग शेठजी, कर्मभोग. चहा तसाच प्यायचा ठेवून पंताने रुमाल काढला आणि ते डोळे पुसू लागले. पंत, तुम्ही आता माझ्याकडेच नोकरीला या, शेठजी म्हणाले. म्हणजे म्हणजे आमच्या पिढीवर. मी काम काय करणार पण तुमच्या पिढीवर? हेच म्हणजे जे करता तेच. ते काही नेहमी नसतं. असंच कधीमधी. ते नसेल तेव्हा काहीच नाही करायचं. चहा पाण्याचं बघायचं, घरचे व्यवहार बघायचे, गरज पडली तर. पगार देईन. किती बरं? देईन 1000 रुपये. हो, 1000 रुपये पगार. हे असं काम कराल तेव्हा वेगळी बक्षिसी. पण पण पंत विचारात पडले. कसला विचार करता? खाणारी तोंड किती तुमच्या पदरी? पेन्शन तरी किती हो मिळणार? खाजगी नोकरी ना तुमची. कसलाही विचार करू नका, या कामाला. पंत शेठजींच्या पिढीवर जाऊ लागले. तिथं त्यांना तसं काहीच काम नसे. मग आल्या गेल्याचं स्वागत, त्याच्या चहापाण्याची सोय, घरची कामं. एके दिवशी पंत शेठजींना म्हणाले, सावकार, हे काम माझ्याजोगतं नाही. मी मास्तरकी केली, देवाची पूजा अर्चा केली, धर्मकृत्ये केली यजमानांची. पिढीवर येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी चहा सांगणं जमणार नाही मला. मग मोकळं करा मला. काय करणार मग तुम्ही पंत? खर्च कसा भागवणार? खाणारी तोंड किती तुमच्या घरी? विधवा मुलगी, बालवयाचा नातू, वाम मार्गाला लागला मुलगा. शेठजी बोलता बोलता थांबले. म्हणाले, पंत, आपण असं करूया का? कसं म्हणता सावकार? पंतांनी खचलेल्या स्वरात विचारलं. तुम्ही पिढीवर नका येऊ, पण माझं काम करीत चला. कोणतं? हेच. आणखी कोणतं? जेव्हा गरज असेल तेव्हा निरोप पाठवीन. चालेल? चालेल, पण काय? नकोच, नको शेठजी. फार जोखीम वाटते हो. भय वाटतं. कधी काय होईल, कधी काय होईल. माझा कुणाला संशय आला, कुणी माझ्या मागावर राहिला, काही बरं वाईट झालं, माझं उघडा पडेल माझा संसार, माझी पत्नी, माझी मुलगी, नातू माझा. असं होणार नाही पण, होणार नाही. कशाला कुणाला तुमचा संशय येईल? कधीतरी 1-2 महिन्याने तुम्ही जाणार. एका प्रवासातली माणसं दुसऱ्या प्रवासात थोडीच भेटतात. कुणी ओळखणार नाही, कुणाला संशय येणार नाही, काही धोका होणार नाही. कधीतरी काम, पैसे देईन त्याचे. किंवा असंच करूया, पगारच चालू ठेवूया तुमचा. घरी बसायचं तुम्ही, किंवा तुम्हाला आवडेल ते इतर काम. मी पगार घरी पाठवत जाईन. गरज पडेल तेव्हा काम. चालेल? असं म्हणता? होय, मान्य करा. बस. आता सावकारांच्या इच्छेबाहेर मी. पंत अधिकच खचून म्हणाले. तेव्हापासून अधूनमधून पंतांकडे ही कामगिरी येऊ लागली. गरज पडली की शेठजी रघुला पंतांकडे पाठवायचे. त्यांना बोलावून घ्यायचे, बॅग स्वतः भरायचे. देवासमोर शपथविधी व्हायचा. त्यावेळी शेठजींचा शरीररक्षक असलेला रघु जरबी नजरेनं त्यांचा वेध घ्यायचा. पंत बॅग उचलून एस.टी. स्टँडच्या दिशेनं चालू लागायचे. मुंबईची गाडी पकडायचे.
फेऱ्या वाढत होत्या, रक्कमही वाढत होती. 50,000, 75,000, 1,00,000, 1,50,000. मागच्या वेळी नगद 2,00,000. 2,00,000 भरलेली बॅग घेऊन जाताना मात्र त्यांच्या मनानं बंड करायचा प्रयत्न केला. बॅगेकडे बघत असतानाच पंतांना त्यातले 2,00,000 रुपये दिसू लागले. 100 नोटांची बंडलं. किती बरं असतील? पंतांना थोडा वेळ खर्चून त्याचं गणितच मांडावं लागलं. 100 रुपयेवाल्या 100 नोटांचं एक बंडल असतं म्हणे. अशी किती बंडलं? 10? छे, 20 होतील ना. 20 बंडलं रचून ठेवलेली. कसं बरं दिसत असेल ते दृश्य. पंतांना काहीच कल्पनाचित्र रेखाटता आलं नाही. आजवरच्या आयुष्यात त्यांनी कधी 100च्या 100 नोटांचं बंडल बघितलं नव्हतं की हे बंडल कसं दिसतं याचं वर्णन त्यांनी कुठं वाचलं नव्हतं. कोणत्याही लेखकानं किंवा कवीनं त्याचं वर्णन केल्याचं पंतांना माहीत नव्हतं. पुस्तकातल्या कवितांवरचे आणि धड्यांवरचे प्रश्न ते मुलांना विचारत आणि त्यांची उत्तरं तयार करून घेत. कवीनं सूर्योदयाचं वर्णन कसं केलं आहे ते सांगा, अशा स्वरूपाचे ते प्रश्न असत आणि मुलांना पंत सूर्योदयाचं वर्णन समजावून सांगत. त्या धड्यात सूर्योदय सूर्यास्ताचं वर्णन असे, चांदण्या रात्रीची वर्णन असत, गरीब आणि कष्टाळू माणसांच्या जीवनाची वर्णन असत. पण 2,00,000 रुपयांच्या नोटांच्या बंडलांचं दर्शन कसं दिसतं याचं वर्णन कुठंच नसे. पंत त्याचं कल्पनाचित्र रंगवू शकले नाहीत. पण त्यांना 2,00,000च्या नोटा म्हणजे खूप खूप पैसे एवढी कल्पना नक्की करता आली. आपले सगळे प्रश्न सुटू शकतील इतके पैसे. विधवा मुलीसाठी काहीतरी धंदा, नातवाच्या शिक्षणाची सोय, चाळीतली पडकी खोली सोडून एखादा मोठा ब्लॉक, चांगले कपडे, चांगलं चमचमीत अन्न, एकदा प्रचंड श्रीमंती हॉटेलात जाऊन भरपूर खायचं. कितीतरी काळापासूनची मनोमनी रुजून राहिलेली पण तशीच अपुरी राहून गेलेली इच्छा. लांबच्या तीर्थक्षेत्राचं दर्शन आणि जमलं तर काश्मीरसुद्धा. काश्मीरची फक्त वर्णनच आपण आजपर्यंत वाचले आहेत. एकदा प्रत्यक्ष बघून आपल्या मनात आकाराला आलेल्या या कल्पनाचित्राच्या मुळाशी असलेल्या कल्पनेनंच पंत दचकून गेले. हे सगळं शक्य आहे हे 2,00,000 रुपये आपण पळवले तरच. चोरी, सरळ चोरी. शेटजींना फसवायचं. बॅग हरवली म्हणून सांगता येईल, चोरीला गेली म्हणून सांगता येईल, कुणीतरी लुबाडली. एसटीतून उतरलो आणि बॅग घेऊन चालू लागलो मुंबईचे रस्ते. पाठीमागून कोणीतरी टॅक्सीतून आलं, त्यानं मला आत कोंबलं, तोंडात बोळा घातला, पैसे घेतले आणि दूर नेऊन मला बाहेर टाकलं. बेशुद्धीत बराच वेळ रस्त्याकडला पडलो होतो. कधीतरी शुद्धीवर आलो. मग बरं, पोलिसांकडे तरी कशी तक्रार करणार? तुमचा पैसा हा असा असल्या मार्गाने कमावलेला, बेहिशेबी. मला माहीत आहे शेठजी, सगळा तुमचा पैसा बेहिशेबी असतो, कर चुकवून जमा केलेला, सरकारला फसवून. सरकारला कर भरला तर गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार तो वापरू शकेल. तुम्ही कर भरीत नाहीत म्हणून आमच्यासारख्या गरिबांचे प्रश्न सुटत नाहीत. तुम्ही कर भरला नाही त्याबद्दलचा दंड भरला असं समजा. तुम्ही तक्रार तरी कसली करणार पोलिसांकडे शेठजी? तुम्हालाच हातकडे पडतील. शेठजींनी विश्वासानं आपल्याकडे दिलेल्या रकमेबद्दल अशा कल्पना आपल्या मनात बराच वेळ चालल्या आहेत हे लक्षात येताच ते शर्मिंदे झाले आणि पूर्ण सावध होऊन बसले. अतिदक्षतेनं त्याने आपली दृष्टी त्या बॅगेवर रोखून धरली. अगदी थेट मुंबई येईपर्यंत. ठराविक जागी ठराविक माणसांकडे बॅग पोचती करीपर्यंत ते अस्वस्थ होते. अस्वस्थ आणि शर्मिंदे. ती बॅग त्यांच्या ताब्यात देताच त्यांच्या जाणीवावरचं ओझं उतरलं आणि एकदम थकल्यासारखे वाटून ते घटाघटा पाणी प्याले. चला सुटलो, एका पापचरणातून सुटलो. हा पंथ आयुष्यात अप्रामाणिक ठरला असता. अवघ्या 2,00,000 रुपयांसाठी
ज्या संतांनी आणि परमेश्वराच्या परमभक्तांनी धनदौलत कसपटा समान मानली, प्रामाणिकपणा आणि सच्चरित प्राणापेक्षाही अधिक जपलं, अशा संतांची आणि परमेश्वराच्या परमभक्तांचे चरित्र पठन करणारे आपण ही पंत परत आले आणि शेटजींना घाईघाईनं म्हणाले, सावकार, आधी देवघरात चला. का पण? या शेटजींच्या प्रश्नाला काहीही उत्तर त्याने दिलं नाही. शेटजींना हाताला धरून ओढत होते देवघरात घेऊन गेले. शेटजीही संशयक होतच त्यांच्या पाठोपाठ आले. पंतांनी शेटजींना एका कोपऱ्यात उभं केलं. ते स्वतः मुरलीधराच्या मूर्तीसमोर उभे राहिले आणि त्यांनी फडाफडा स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यायला सुरुवात केली. थोबाडं चांगली झिंझिंजली, मस्तकात कळ गेली. तेव्हाच ते थांबले आणि बडबडू लागले, सावकारांच्या पैशाबद्दल देवा माझ्या मनात पाप आलं. पैसा घेऊन पळून जावा असा पाप विचार आला. हो, तो पैसा खर्चून सुख भोगावी अशी वृत्ती झाली माझी. तू क्षमा कर, अपराध पोटात घाल. आजपर्यंत या पामरानं आपलं आयुष्य फक्त प्रामाणिकपणात आणि सत्याचरणात घालवलंय. आता आयुष्य संपत असताना पाप मनात आलं. बडबडतच त्याने शेटजींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांचे पाय धरले. शेटजींनी त्यांना वर उचललं. सगळा प्रकार काय झाला तो विचारून घेतला. आपल्या मनात जे आलं ते पंतांनी शेटजींना कथन केलं. सांगताना पंत आताही स्वतःच्या थोबाडीत मारून घेत होते. क्षमा मागत होते देवाची आणि शेटजींची. अशी प्रामाणिक माणसं किती दुर्मिळ झालीत पंत. म्हणूनच तुम्ही मला हवे आहात. नको सावकार, नको. माफ करा, आता नको. इथून पुढं नको. मोकळं करा आता. झेपत नाही. शरीराला नव्हे, मनाला झेपत नाही हे ताण. हे ओझं केवळ जोखीम. पैशांचीच नव्हे सावकार, प्रामाणिकपणाची. ते ओझं जास्त वाटतं. कालच्या प्रसंगानं वाटलं हे ओझं आता पेलायचं नाही आपणाला. मोह झाला मला. परधनाचा मोह झाला. त्यात सापडण्याआधीच ते उतरून ठेवावं. हो. पंत भडबडून बोलतच राहिले. नाही पंत, तुमचं मी काही ऐकून घेणार नाही. मला तुमची मदत हवी आहे. अजून कितीतरी वर्ष तुमच्या अंगात बळ असेपर्यंत. सध्या तर धंदा किती वाढला आहे. फेऱ्या वाढतील मुंबईच्या. नको सावकार, नको. कृपा करा, नको. पंत जीवाचा आकांत करीत म्हणाले, नको सावकार, नको. सहन नाही होणार आता मला. मी मरून पडेन वाटेतच कुठेतरी हात फेल. मी पैसे वाढवतो तुमचे. नको. पैसे नकोत, काही नको. ओझं सहन होत नाही मला. तुम्ही अप्रामाणिकपणे मिळवलेला पैसा प्रामाणिकपणे पोचवण्याच्या जबाबदारीचं ओझं. कसल्या विचित्र कामात अडकून गेलो मी. कसल्या विचित्र. करावंच लागेल तुम्हाला हे काम पंत. माझी इच्छा आहे तशी, शेटजी म्हणाले. त्यांच्या शब्दांत थोडी हुकूमत होती. ती पंतांना जाणवली. ते म्हणाले, इच्छा? तुमची इच्छा? नाही जुमानत. मी पैशाची बॅग नदीत टाकीन, समुद्रात फेकीन, आग लावीन. तसं कशाला? पोलिसांना सांगतो, नाहीतर अँटी करप्शनवाल्यांना. शेटजी त्यांच्या उद्गाराने गंभीर झाले. विचारात पडले. त्यांनी टाळी वाजवली. त्यांचा शरीररक्षक आत आला. शेटजी त्याला म्हणाले, हे पंत काय म्हणतात बघ. शरीररक्षक अडदान काळा रोम तो पंतांच्या समोर उभा राहिला. त्यानं नजर रोखून त्यांच्याकडे बघितलं. खिशातला चाकू सहज म्हणून बाहेर काढला आणि सहज म्हणून उघडून हातात धरला. काय म्हणताय पंत? त्यानं विचारलं. मी म्हणतोय मला यातून सोडवा. नको हे काम मला. नको. सहन होत नाही. आणखी काय म्हणालात? शेटजीने विचारलं.
मला मोकळा करा, नाही तर मी पोलिसांना सांगेन, अँटी करप्शनवाल्यांना सांगेन. पंत आवेगानं थरथरत म्हणाले. रक्षक अधिकच पुढं सरकला. त्याची भीती वाटून पंत मागं सरकत राहिले. ते अगदी भिंतीच्या कडेशी आले तेव्हा तोही त्यांच्या अगदी पुढ्यात खेटून उभा राहिला. म्हणाला, गुमान करायचं शेठ काय म्हणतील ते. काय बी गडबड खपायची नाही आम्हाला. काय करशील? काय करशील तू? नोकर आहे का मी तुझा? त्या प्रश्नाचं उत्तर त्यानं दिलं नाही. उलटा शेठलाच प्रश्न केला. शेठ काय करू सांगायचं? किंवा असं कशाला? घरी कोण कोण आहे त्याच्या? बायको आहे, विधवा मुलगी आहे, नातू आहे 6 वर्षाचा. शेठजी म्हणाले. धूर्तपणानं त्याच्याकडे बघत राहिले. हेला करू दे काय करायचं ते इथं बसून. बंद करून ठेवा इथं. मी त्याच्या घरच्या माणसांकडे जरा बघून येतो. शरीररक्षक म्हणाला. आदेशासाठी त्यानं शेठजींकडे बघितलं. शेठजींनी आदेश देण्यापूर्वीच पंत थरथरत हात जोडीत म्हणाले, नको नको, त्या अश्राप माणसांना नको. त्यांचं मन भयानं आणि आगतिकतेच्या भावनेनं इतकं भरून गेलं की ते पुढे काही बोलूच शकले नाहीत. मग शेठ सांगतात ते काम गुमान करून टाकायचं. एक शब्द बोलायचा नाही कधी कुठं. शरीररक्षकानं दरडावलं आणि विचारलं, काय समजलं? पंतांच्या तोंडून काही शब्द निघाले नाहीत. ते फक्त थरथरत हात जोडून त्या दोघांसमोर उभे राहिले. पंत घरी आले. बायकोनं त्यांचं स्वागत करीत म्हटलं, आलात? बरं झालं, या खेपेचा घोर संपला. कायमचा आज संपवून टाकणार होतो. मग? बायको म्हणाली, संपवा काम ते. किती काळजी वाटते. नुसती काळजी नव्हे, मन पाप करू बघत होतं माझं आज. पंत सांगू लागले. म्हणजे? वाटलं पैसे घेऊन पळूनच जावं. किती होते माहीत आहे ते? 2 लाख. नगद 2 लाख. नोटांची भरलेली बॅग. 2 लाखांच्या नोटांनी भरलेली. कल्पना करू शकशील 2 लाख म्हणजे किती रक्कम ते? आपले सगळे प्रश्न संपून टाकले असते. पण नाही, धीर नाही झाला. मनाला वळण नाही ना तसं. शेठजींना म्हणालो तसं पाया पडलो. मनातलं पाप कबूल केलं मी. मग? तिथंच बसल्या त्यांच्या मुलानं विचारलं. तो आता 6 महिन्यांची जेल भोगून परत आला होता. बाप शेठजींच्या लाखो रुपयांची ने-आण करतो ही माहिती त्याला नव्यानं समजली होती. शेठ तयार नाही झाले. म्हणाले, कराच हे काम तुम्ही, कराच. आणखी पुष्कळ काय काय झालं. अगं बाई, काय काय? पत्नीनं काळजीत पडत विचारलं. त्यांचा शरीररक्षक, त्याला बोलवलं शेठजींनी. त्यानं चाकूच काढला. ऐक, नाही केलं नाही काही त्यानं, फक्त विचारलं. काय पण विचारलं? आता विधवा मुलीनं हा प्रश्न केला. घरी कोण कोण असतं? बाई ग. मग काय? शेठजींनाच माहीत आहे ना. तू असतेस, मंगल आहे, तिचा मुलगा, सगळं माहीत आहे त्यांना. मग आता? भयानं एवढंच तोंड करत त्याने विचारलं. काय? दुसरं काय? जावं लागणार. पुन्हा निरोप आला म्हणजे जावं लागणार. सुटका नाही. पूर्वसुकृत असतं, पूर्वकर्म असतं. या जन्मी तुम्ही कितीही सचोटीनं वागा, पूर्वजन्मीची पापं फेडत राहावंच लागतं. तसं आहे हे, तसं.
त्यांनी अप्रामाणिकपणे पैसा कमवायचा आणि तो मी प्रामाणिकपणे सांभाळून न्यायचा. काय विचित्र ओझं सांभाळायचं. नका नका जाऊ आता, बायको अस्फुट स्वरात म्हणाली. नको जाऊ, नको जाऊ, मलाही तसंच वाटते. पण बोलता बोलता पंतांना उमाळा आला. उंजळीत तोंड लपवून ते रडू लागले. शेटजींचा निरोप घेऊन रघु येऊन पोचला. पंत घरीच होते. त्यांचा बेकार उन्हाळ मुलगाही घरीच होता. नातू खेळत होता. विधवा मुलगी, पत्नी घरात काम करीत होती. रघु आला. दारातूनच पंतांना म्हणाला, शेठ ने बुलाया है, बंबई जाना है. पंतांचा मुलगा तिथंच होता. त्यानं सहज विचारलं, काय के लिए? शेठ का काम आहे. कोणतं पण? पंत को मालूम है. रक्षकानं थोडा वेळ वाट पाहिली. पंतांची काही हालचाल दिसली नाही तेव्हा त्यानं पुन्हा म्हटलं, पंत, शेठनं बोलावलं आहे. सावकारांना सांग येत नाही म्हणून. क्या बोला? नकार सहन न होऊन रक्षकानं विचारलं. सावकारांना सांग. पंत काहीतरी अस्पष्ट पुटपुटू लागले. काय बी सांगणार नाही मी. तुम्ही गुमान चला चला. काय ठरलंय आपलं? इस्रायलला झालं काय? आ? रक्षकाच्या आवाजात हुकूमत होती. नजरेत जरब होती, तीच पूर्वीची. थोडं थांबत त्यानं म्हटलं, चलो, संगचानाला सांगितलंय शेठनं तुम्हाला. नाही नाही, पंत भयच कंपित स्वरात सांगू लागले. काय? रक्षकानं विचारलं आणि त्यानं सहज म्हणून खिशात हात घातला. चाकू काढला. सहज म्हणून त्याचं धारदार पातं लखलखवत पंतांना दाखवलं, इतरांनाही. मुलगा आता सावरून बसला. एकदा रघुकडं आणि एकदा वडिलांकडं बघत म्हणाला, जा बाबा जा. एवढं बोलावतायत शेठजी तर. अरे पण काम कसलं? पंत अर्धवट म्हणाले. कसलं? कसलं काम? पंत खंतावल्या सुरात सांगू लागले. आणि ती पाप. शेटजींचा काळा पैसा पोचवायचा, बॅग भरलेली इकडून तिकडे न्यायची. जीवाला केवढा घोर. किती किती काळजी वाटते. वाटेत काही झालं, पडलो, मेलो हार्टफेलनं, कुणी लुबाडलं, मारून सुद्धा टाकतात हल्ली 4 माणसांना. माझ्या मरण्याचं नाही रे मला भय. मला स्वर्ग ठरलेला आहे. आयुष्यात कधी पापाचा पैसा केला नाही मी. कुणाला फसवलं नाही. परधनाचा लोभ धरला नाही मी. जेव्हा पाप मनात आलं तेव्हा त्याची कबुली देऊन टाकली. पाप क्षालनाचा सर्वात सोपा मार्ग कबुली देऊन टाकायचा. तशी दिली. पण तेव्हापासून शेटजींनी. पंत सांगत राहिले. पण पंतांचं लांब लचक कथन ऐकून घ्यायला रघुला सवड नव्हती. तो म्हणाला, जल्दी करना पंत. मी नाही येणार. आना पडेगा. रघु आत येत म्हणाला. त्याची सावली खोलीतल्या अंधाऱ्या वातावरणात ही पंतांच्या पत्नीला मुलीला दिसली. त्या घाबरून गेल्या. धाकटा नातू आपल्या आईला घट्ट मिठी मारून बसला. चलो अभी बुलाया है. रघु पुन्हा आवाज चढवून म्हणाला. जा बाबा. पंतांना मुलगा म्हणाला, जा. शेठजी बोलावत आहेत तर त्यांचं काम करा. पैशांचं काम असलं तर कधी अडवू नये कुणाला. अरे पण. पंत काहीतरी सांगू बघत होते, पण मुलाला ते ऐकून घेण्यात रस नव्हता. आता तोच आवाज चढवून पंतांना म्हणाला, जा सांगतो ना. त्याचा आवाज चढला होता. पंत त्याच्याकडे बघत राहिले. पुन्हा आवाज चढवून हुकमतीच्या नजरेनं रोखून बघत मुलानं त्यांना फरमावलं, फुटा आता. करून या काय असेल ते शेठजींचं काम. 2, 3, 4 जा. पंतांच्या अंगावर खेकसून तो थांबला नाही.
आपल्या जागेवरून उठला. वडील होते तिथं आला. बकुटीत हात घालून त्यानं वडिलांना वर उठवलं, उभं केलं आणि रघूच्या दिशेनं त्यानं ढकलीत म्हणाला, घेऊन जा यांना, करतील तुमचं काम. शेठजींना म्हणावं जादा दिलीत रक्कम तरी चालेल. आता रघुनं पंतांचा हात पकडला. घरातल्या इतरांकडे बघत म्हणाला, मी ठेवतो यांच्याकडे लक्ष, तुम्ही चला. पंत गेले. पंतांची पत्नी मुलाला म्हणाली, मेल्या वामन्या तू? हो मी. मुलगा एवढंच म्हणाला. त्याच्या त्या म्हणण्यातही एवढा धाक होता की त्याची आई त्याला अधिक काहीच विचारू शकली नाही. शेठजी वाटच बघत होते. त्यांनी देवघरात बॅगेवर हात ठेवून पंतानं देवाची प्रार्थना करायला लावली. शपथ घ्यायला लावली. किती? पंतांनी विचारलं. 5. शेठजी घोगऱ्या आवाजात म्हणाले. रक्षकानं लखलखतं पातं दाखवीत घरी कोण कोण आहे त्याची चौकशी करून घेतली. त्या पात्याकडे बघताना त्यांची नजर फिरली. पोटात खड्डाच पडला. त्याने पुन्हा पुन्हा या चक्रातून सोडवायची विनंती शेठजींना केली आणि शेवटी दडपत्या छातीनं बॅग उचलून एस टी स्टँडचा रस्ता धरला. मुंबईत ते उतरले, थकलेले, काळजीच्या ओझ्यानं भांबावून गेलेले. बॅग घेऊन चालू लागले. मध्यरात्र टळून गेली होती. पंतांची एस टीमध्येच बंद पडली होती. मुंबईत पोचायला उशीर झाला होता. प्रवासात सतत बॅगेवरच लक्ष ठेवल्यानं त्यानं थकून जायला झालं होतं. टॅक्सी करायची नाही, चालत रेल्वे स्टेशनपर्यंत जायचं. लोकल मिळाली तर पकडायची, नाही तर रात्रभर तसं स्टेशनवरच. बॅग सावरत ते चालू लागले. मोठा रस्ता चालू लागले. पाठीमागून टॅक्सी आली. त्यांच्याजवळ थांबली. अगदी जवळ. टॅक्सीचं दार उघडलं गेलं. त्यांची बॅग हिसकावली जाऊ लागली. त्यांनी सगळी शक्ती एकवटून बॅग पकडून धरली. ते ओरडणार होते पण त्यांना ते जमलं नाही. पुढच्या मिनिटाला त्यांनाच टॅक्सीत खेचलं गेलं. ते आता ओरडणार होते पण त्यांच्या तोंडात बोळा कोंबण्यात आला. त्यांचा आवाज बंद पडला. फक्त डोळे उघडे राहिले. भ्यालेल्या नजरेनं ते कोण कोण आहेत बघू लागले. कुणालाही ते बघू शकले नाहीत. पटकन ओळखू शकले नाहीत. सगळे बुरखाधारी होते. 4 जणही. साध्या फडक्याचा बुरखा पांघरलेले. तरीही पंत धडपडले. त्यांनी बॅग घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या चौघांची झटापट करायचा प्रयत्न केला. पण त्यांची सगळी धडपड लवकरच थांबली. जेव्हा त्यांच्या मानेवर जोरदार प्रहार झाला, प्रहार करणाऱ्याचा बुरखा झटापटीत बाजूला झाला. त्यांना ओळखीचा वाटू लागला तो चेहरा. पण त्यांना पुरती ओळख पटण्यापूर्वीच त्यांना ग्लानीनं वेढलं. पंतांचा देह नगराबाहेर एका रस्त्याच्या कडेला टॅक्सीतून ढकलून देण्यात आला. तेव्हा ते दीर्घ बेशुद्धीतच होते. कितीतरी वेळाने ते हळूहळू शुद्धीवर आले. पोलिसांनी लोकांनी त्यांना घेरलं होतं. आधी त्यांना काहीच समजेना. मग हळूहळू त्यांना सगळं जाणवत आठवत गेलं. बॅग बॅग. त्याने उठायची धडपड केली पण त्यांना धड उठताही येत नव्हतं. त्यांनी तसंच क्षीण दृष्टीनं इकडं तिकडं बघितलं. नव्हती. 5 लाख रुपयांच्या नोटांनी भरलेली त्यांची गरीब बापुडवानी बॅग आसपास कुठंच नव्हती. त्या ज्ञानानंतर त्यांची संवेदना अधिकच क्षीण क्षीण होत गेली. त्या क्षीण होण्यातही त्यांना एक वाटत होतं, आपल्या मानेवर आघात करणारा तो हात, बाजूला सरकलेल्या बुरख्यावर दिसलेला तो चेहरा, तो आपल्या मुलाचाच होता. आणि मग त्यांच्या कंठाशी आलेली किंकाळी ही घशाबाहेर फुटली नाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.